आज देशभरात नव्हे तर जगभरात योग दिन साजरा होतोय। सुरुवातीला त्याबाबतचीच बातमी बघणार आहोत। 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन देशभरात भव्यतेने साजरा होतोय। योग संगमासाठी 11 लाखाहून अधिक कार्यक्रमांची नोंदणी करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये योग साधना करतात। एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग या संकल्पनेवर आधारित यंदाचा योग दिन असेल। जागतिक स्तरावर भारतीय दूतावास आणि सांस्कृतिक केंद्र सक्रियपणे योग प्रात्यक्षिक आणि जागरूकता मोहीम राबवते। श्वास 30 गुंटू तलानी क्लॉकवाइज तिప్పंడి। श्वास वदलतू तलानी किंदकी तीसकोरंडी। श्वास छोड़ते हुए गर्दन को नीचे लेके आइए। एक और बार इसका अभ्यास करेंगे। पूरा ध्यान गर्दन पर छोड़ते हुए सामान्य स्थिति में आइए। श्वास नेक मसल्स को रिलैक्स करने का प्रयास और धीरे तर नागपूर आणि संभाजीनगरमध्ये योगाचा उत्साह दिसतोय। आंतरराष्ट्रीय योग दिवस आज साजरा होतोय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या ठिकाणी योगासन करताना दिसतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विशाखापट्टणममध्ये योगाभ्यास करतायत। आंतरराष्ट्रीय योग दिन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विशाखापट्टणममध्ये जाऊन साजरा करतायत। जगाला भारताने योग ही एक सगळ्यात मोठी भेट दिली आहे आणि गेल्या 11 वर्षापूर्वी योग दिन साजरा केला जायला लागलाय। नागपूर संभाजीनगरमध्येही योग दिनाचा उत्साह दिसतोय। ही नागपूर आणि संभाजीनगर मधली दृश्य दोन्ही शहरांमध्ये आजचा 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातोय। अगदी लहान मुलं आणि तरुणाई या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित दिसते योग दिवस साजरा करण्यासाठी। कुरुक्षेत्र पर योगे